खोपोली पनवेल महामार्गावर कोन फाट्यावर असलेल्या क्रेझी बॉईज बार समोर भीषण अपघाताची घटना घडली आहे। यामध्ये वाशिवली ते पनवेल जाणारी एसटी बस क्रमांक MH20 BL 3334 ही बस झाडाला भरधाव वेगात धडकली। बघणाऱ्याला धडकी भरावी असंच या अपघाताचं दृश्य होतं। झाडाला जोरात धडकल्यानंतर एसटी बस रस्त्यावर पलटी झाली। या अपघातात बसच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झालाय। या भीषण दुर्घटनेत बस ड्रायव्हरसह 3 ते 4 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। जखमींना तात्काळ MGM हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रवाना करण्यात आले। बाकी प्रवासी सुखरूप असल्याचं वृत्त आहे। मात्र या भीषण अपघातानं एसटी बसमधील प्रवासी चांगलेच भांबावले होते। घटनास्थळी पनवेल तालुका पोलीस आणि नवीन पनवेल ट्रॅफिक पोलीस पोहोचले असून जखमींना मदतकार्य आणि वाहतुकीचं नियोजन सुरू आहे। ही बस भरधाव वेगात येऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकल्यानं मोठी जीवितहानी टळली आहे। कोन गावातील या रस्त्यावर अनेक दुकानं आणि टपऱ्या आहेत, त्यामुळे झाडाला धडकून बस तिथेच पलटी झाली आणि सुदैवानं आसपासची दुकानं आणि टपऱ्या यामुळे बचावल्या। हायड्राच्या मदतीने एसटी बस रस्त्याच्या बाजूला घेण्यात आली। सध्या प्रवाशांना धीर देण्याचं काम सुरू असून त्यांना उचित स्थळी पोहोचवण्याची व्यवस्था पोलीस करत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी संजय कदम, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।